आम्ही पोहोचलोय कोइंबतूर स्टेशनला. तुम्ही तर बघू शकता हे आहे कोइंबतूर स्टेशन. ही आहे कोइंबतूर एक्सप्रेस. ही आहे ट्रेन. ही आहे वेलकम टू मधुमती व्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत कोइंबतूरवरून त्याच्यानंतर पुढे आदियोगी ईशा फाउंडेशन, उटी, कन्नूर हे कसं करायचंय हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. स्टे ट्यून. आम्ही पोहोचलोय सकाळी 6:41 म्हणजे ट्रेन ऑन टाइम आहे आज म्हणू शकता तुम्ही. ट्रेन निघाली होती 17 तारखेला रात्री 11:20 मुंबईवरून. आज आहे 19 तारीख 6:39 पोहोचली आहे. हे बघू शकता स्टेशन. तर आता आपण बघू इथून रेल्वे स्टेशन वरून तर ही ट्रेन अशीच आलेली आहे. ही ट्रेन इकडून अशी आलेली आहे. तर आपल्याला ट्रेन मधून इथून डोरने उतरल्यानंतर सरळ ही जी लोक चालली आहेत त्यांच्यासोबत बाहेर जायचंय आणि बाहेर इथून आपल्याला घ्यायचे आदियोगीसाठी बस. 7 वाजता बस आहे. तर एक्झिट ह्या एक्झिट वरून नाही तर आम्ही पुढच्या एक्झिट वरून जातोय. सूर्य पण उगवलेला आहे. अशाच आता हीच ट्रेन 8:50 मुंबईला रिटर्न जाणार आहे. ही डेली असते. तर तुम्ही मंडे इथून पुढे कंटिन्यू करतोय आपण जिथेपर्यंत इंजिन येत नाही तिथपर्यंत आम्ही जाणार आहे. ये है हमारा इंसान. इसके साथ हम 2 बैग के साथ यहाँ पे आए हुए हैं. प्लस पॉइंट म्हणजे ह्या ट्रेनचा ना आपल्या इथून कल्याणहून लोक चढली का बरीच लोक सोलापूरला उतरतात. सोलापूर ते बँगलुरू ही ट्रेन बऱ्यापैकी रिकामीच असते. परत ते बँगलुरूला रात्री. त्याच्यामुळे तो मधला सीझन जो आहे तिथे तुम्हाला गर्दी नाही दिसणार. इंजिन पण जवळ आलंय आता आपल्या. बघू शकता म्हणजे ट्रेनच्या लास्ट एंड पासून त्या आम्ही इंजिन परत आलोय. तर ही आहे आपली एक्झिट. वे टू एक्झिट म्हणजे मेन एंट्रन्स. तर इकडून मेन एंट्रन्स पासून आहे. तर आपल्याला इथून वरतून आल्यानंतर लेफ्ट मारायचं आहे. एक्सेलेटर पण आहे आणि सीड्या पण आहेत आणि प्लॅटफॉर्मवर जाते. आपल्याला प्लॅटफॉर्मवर न जायचं, आपल्याला सरळ जायचं. त्याला आपण बाहेर मोठ्या शब्दांमध्ये एक्झिट लिहिले बघू शकता. वे टू फूड प्लाझा. आपल्याला इथून बाहेर एक्झिटला जायचंय. इथे बघू शकता कोइंबतूर रेल्वे स्टेशनवर ज्या पण हे येतात बॅग्स वगैरे ट्रॅव्हलर चेक केल्या जातात. कोइंबतूरची ट्रेन आहे पुढे बाहेर निघाल्या. हे पूर्ण उटीस ट्रेनचं मेन एंट्रन्स आहे. आपल्याला जायचंय इकडे बाहेर निघायचंय. इकडून बाहेर निघालं तिथे पुढे बेकरी आहे. तिथून आपण जाणार आहोत इकडे. इथून आपला रोड कंटिन्यू होतोय. हे आपलं बेकरी आणि इथून बघू शकता मस्जिद टाईप मध्ये. आता काय मला वाचता येत नाही. ही जी पुढे बस चालली आहे तशा बसने आपण ट्रॅव्हल करणार आहोत. अशा खूप साऱ्या बस असतात इथून. जर तुम्हाला बस पकडायची असेल तुम्हाला गांधीपुरमला जावं लागेल. तिथून आपल्याला बस मिळेल. तर आम्ही सरळ निघालेलो आहेत गांधीपुरमच्या दिशेने चालत. आम्ही कुठली रिक्षा वगैरे घेतली नाही कारण ते जवळच आहे, जास्त लांब नाहीये. तुम्ही बाय वॉकिंग डिस्टन्स येऊ शकता. तर अजून रस्ता कंटिन्यू आहे आपला बघू शकता. तर आम्हाला आता त्या रिक्षावाल्या दादाची मदत केली. हे बस अशी. तर इथे बस स्टॉप आहे. इथं पण बघू शकता भीमचा रिक्षा थांबलेल्या असतात बस स्टॉप. तर तिथून आम्हाला त्या साईडला जायचंय. अशाच बस आहेत आपल्या सगळ्या. तर इथून आता रस्ता क्रॉस करून तिथे बघू शकता एक बस थांबली आहे. तर तिथे आम्हाला बस भेटेल आदियोगीसाठी. तर ह्या बस स्टॉपवरून आपल्याला पकडायची आहे बस स्टॉप. इथून आपल्याला 14 दिवस पकडायची. तर आम्ही आलोय ह्या बस स्टॉपवर. तुम्ही बघू शकता माझ्या मागे बस स्टॉप आणि पुढच्या अपोजिट साईडला आहे SBI चं हे. आणि आपण आलोय कुठून? इथून आलेलो आहे. हे आहे आपलं कोइंबतूर रेल्वे स्टेशन. इथून हा जो काही रस्ता आहे आपण इथून सरळ चालत आलेलो आहे.
आमची बस आहे 7:10 आणि बसचा नंबर आहे 14D. 14D बस आणि चढलेलो आहे ह्याच्यात. कोइंबतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल याच्या पुढे पण बस थांबली होती. आमची बस आणि आम्हाला इथे ड्रॉप केलेलं आहे. बसचे कंडक्टर ड्रायव्हर इथे आम्हाला ड्रॉप केलंय. आता एक बघू शकता स्टॅच्यू दिसतोय. आम्हाला इथून असं सर्वांना ड्रॉप केलेलं आहे बसनी. ते इथून या स्टेज ते बघू शकता. हमारा शक्तिमान इतनी बड़ी बैग उठा के लेके जा रहा है. शक्तिमान शक्तिमान चलो. इथे पार्किंग लॉट पण अवेलेबल आहेत तुमच्या याच्यासाठी. शकता हे आहे आमच्या दोघांचं तिकीट. हे 2 माणसं. इथून आपण सरळ जाणार आहोत स्टेशनसाठी. शकता इथून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला स्टॅच्यू दिसू शकतो. म्हणजे नियरबार आहे असं म्हणू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा मुंबईपासून ते कोइंबतूर आणि कोइंबतूरपासून ते आदियोगीपर्यंत कसं यायचं हे सर्व प्रवास आपण बघितलाय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आदियोगीमधील सर्व स्थानांबद्दल जाणून घेणार आहोत. कसं कुठे काय फिरायचं. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ट्रेन नंबर, बस नंबर आणि त्याची लिंक असतील, ईशा फाउंडेशनची लिंक असेल, त्यानंतर माझ्या व्हिडिओची लिंक असतील, सर्व देणार आहे. तर चेक युअर डिस्क्रिप्शन नक्की बघा. आणि त्यानंतर तुम्ही जर कोइंबतूर प्लॅन करताय तर कसं यायचं, काय यायचं, कसं फिरायचं हे सर्व याच्यामध्ये आहे. मी डिटेलमध्ये सर्व रस्ते तुम्हाला दाखवलेले आहेत. काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला नक्की गाईड करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या मराठी बांधवांना कुठेही जाते वेळेस ह्या गोष्टीचा फायदा व्हावा मराठी कंटेंटचा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज.